नमस्कार मंडळी, आज आपण भारताचे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय यांच्यावरती जे आहे टॉप 100 प्रश्नांचा संच पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा। प्रश्न आहे, लॉर्ड मेयोचा खून एका पठाणाने कोठे केला? तर तो अंदमानला केला। दरोगा हे पद निर्माण केलं लॉर्ड कॉर्नवॅलिसने। सहकारी पतपेढ्यांचा कारखाना 1904 ला लॉर्ड कर्झनने जो आहे संमत केला। लॉर्ड डलहौसीने स्वतंत्र टपाल खात्याची निर्मिती 1 ऑक्टोबर 1854 ला केली। 1901 ला कोणत्या नदीवर लॉर्ड कर्झनने कालव्यांची निर्मिती केली? तर ती नदी आहे झेलम नदी। कोणी ऑक्सफर्डमध्ये एकत्र शिक्षण घेतले होते? तर ते होते फिरोजशाह मेहता आणि लॉर्ड कर्झन। भारतात ईस्ट इंडिया कंपनीचा रायटर म्हणून कोण आला होता? तर तो होता रॉबर्ट क्लाइव्ह। डलहौसी आधी साम्राज्य विस्तारासाठी खालसा धोरण कोणी स्वीकारलं होतं? तर डलहौसी आधी लॉर्ड ऑकलँडने जे आहे स्वीकारलं होतं। भारतात पहिल्यांदा आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरुवात जी आहे लॉर्ड मेयोने केली होती। कर्झनच्या कारकिर्दीला समिती प्रशासन असे का म्हणतात? कारण त्याने जे आहे भारतात आल्यानंतर 12 खाती नेमून विविध समित्या ज्या आहेत नेमल्या होत्या। सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना कोणी केली? तर ती केली लॉर्ड डलहौसीने 1854 ला। इल्बर्ट बिल पास केले होते लॉर्ड रिपनने। राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाली? तर तेव्हा होता लॉर्ड डफरिन। रॉयल नेव्हीची स्थापना जी आहे लॉर्ड कर्झनने केली होती। भगवद्गीतेचे इंग्रजीमध्ये भाषांतर केलं लॉर्ड कॉर्नवॅलिसने। स्वतंत्र भारतातले पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंटबॅटन। इंग्रज प्रशासनाचा पाया भारतात मजबूत केला लॉर्ड डलहौसीने। 1857च्या उठावावेळी गव्हर्नर जनरल होता लॉर्ड कॅनिंग। मॅकडॉनल्ड दुष्काळ आयोग 1901 नेमला लॉर्ड कर्झनने। लॉर्ड लिटनचा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट रद्द केला लॉर्ड रिपनने। पोस्ट ऑफिस ऍक्ट 1854 संमत केला लॉर्ड डलहौसीने। भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक म्हटलं जातं लॉर्ड कॉर्नवॅलिसला। काश्मीर आणि पंजाबचा काही भाग एकत्र करून लॉर्ड कर्झनने जे आहे वायव्य सरहद्द प्रांत तयार केला। भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता लॉर्ड बेटिंग। कोलकाता महापालिका कायदा 1899 पास केला लॉर्ड कर्झनने। विधवा पुनर्विवाह कायदा लॉर्ड डलहौसीने संमत केला 1856 ला। विधवा पुनर्विवाह कायद्याला मदत करणारे किंवा पाठिंबा देणारे समाजसुधारक होते ईश्वरचंद्र विद्यासागर, वीरेशलिंगम पंतलू आणि विष्णुशास्त्री पंडित। लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्था कायदा पास केला 1882 मध्ये। प्राचीन स्मारक संरक्षण कायदा 1904 ला लॉर्ड कर्झनने पास केला। भारताचा पहिला व्हाईसरॉय व शेवटचा गव्हर्नर जनरल ठरला लॉर्ड कॅनिंग। कोणी मैसूरच्या दत्तक पुत्राला त्याचे राज्य परत दिले 1881 ला? तर ते होते लॉर्ड रिपन। 1828 ला इनाम कमिशन नेमले लॉर्ड बेटिंकने। लॉर्ड कर्झनने राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ जे आहे कोलकाता येथे राणी व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल जो आहे उभारला। दत्तक विधान नामंजूर हे तत्व लॉर्ड डलहौसीचं आहे। भारताची पहिली जनगणना जी 1872 ला झाली ती केली लॉर्ड मेयोच्या काळात। पहिला फॅक्टरी ऍक्ट 1882 चा स्थापन करण्यात आला लॉर्ड रिपनने। बंगालमध्ये लॉर्ड डलहौसीने कोणते स्वतंत्र पद निर्माण केले? तर ते पद होतं लेफ्टनंट गव्हर्नर। 1854 ला जे आहे हे पद निर्माण करण्यात आलं। लॉर्ड कर्झनने कशावरील कर कमी केला? तर तो मिठावरील कर जो आहे कमी केला। लॉर्ड डलहौसीने कोणकोणती राज्य खालसा केली? तर सर्वप्रथम जे आहे त्याने 1848 ला सातारा राज्य खालसा केलं। नंतर 1849 ला जैतपूर व सबलपूर। तिसरं जे आहे भगत 1850 ला। उदयपूर चौथं 1872 ला। आणि पाचवं जे आहे झाशी राज्य 1853 ला आणि 1854 ला नागपूर। अशी जे आहेत 6 राज्य त्याने खालसा केलीत। पोलीस प्रशासनामधील गैरप्रकारांवर चौकशीसाठी कर्झनने नेमलेली समिती होती अँड्रू फ्रेझर समिती 1902 ला। लॉर्ड रिपनच्या इल्बर्ट बिलचा हेतू काय होता? तर भारतीय न्यायाधीशांना ब्रिटिश किंवा आपण असं म्हणूया युरोपियन न्यायाधीशांच्या बरोबरीने आणणे। इन्स्पेक्टर जनरल ऑफ इरिगेशन हे पद निर्माण केलं लॉर्ड कर्झनने। आधुनिक भारताचा निर्माता म्हटलं जातं लॉर्ड डलहौसीला। तैनाती फौजेची पद्धत सुरू केली लॉर्ड वेल्स्कीने।
गैरप्रशासनाच्या आधारावर कोणत्या राज्याचा ताबा जो आहे लॉर्ड डलहौसीने घेतला? तर 1856 अवधचा ताबा जो आहे गैरप्रशासनाच्या आधारावरती डलहौसीने घेतला. 1860 मध्ये इंडियन पिनल कोड लागू करण्यात आलं लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये. 1902 मध्ये विद्यापीठ आयोग स्थापन केलं लॉर्ड कर्झनने. लॉर्ड कॅनिंगच्या काळात स्थापना झालेली विद्यापीठ कोणकोणती आहेत? तर पहिलं होतं कोलकाता विद्यापीठ, नंतर मुंबई आणि नंतर मद्रास. दुहेरी शासन पद्धती सुरू करणारा होता रॉबर्ट क्लाइव्ह. लॉर्ड कर्झनने नेमलेल्या युनिव्हर्सिटी कमिशनचे अध्यक्ष होते सर थॉमस रॅली. बंगाल व बिहारमध्ये लॉर्ड कॉर्नवॅलिसने कोणती पद्धत सुरू केली? तर ती होती कायमधारा पद्धत. लिटनचा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट जो आहे रद्द केला लॉर्ड रिपनने 1882 ला. राजपुत्रांसाठी लॉर्ड कर्झनने स्थापना केली इम्पेरियर कॅडेट कोरची. लॉर्ड कॉर्नवॅलिसच्या काळातील बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचा अध्यक्ष होता सर जॉन शोअर. 1901 मध्ये शेतकी खात्याची स्थापना केली लॉर्ड कर्झनने. कोणाच्या काळात पहिले इंग्रज बर्मा युद्ध झाले? तर तो होता लॉर्ड ॲम्स्टन. गुलामगिरीची पद्धत रद्द केली लॉर्ड एलनबरोने. दुसरा दिल्ली दरबार 1903 ला भरवला लॉर्ड कर्झनने. प्रत्येक भारतीय भ्रष्ट असतो असा समज होता लॉर्ड कॉर्नवॅलिसचा. जमीन हस्तांतराचा कायदा लॉर्ड कर्झनने पंजाब येथे 1900 ला जे आहे सुरू केला. लॉर्ड कर्झनने कृषी संशोधन केंद्राची स्थापना पूसा बंगाल येथे केली. रॉबर्ट क्लाइव्हची दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली वॉरन हेस्टिंगने 1772 ला. प्रशासनातील सर्व उच्च पदे युरोपियन लोकांसाठी रिक्त ठेवली होती लॉर्ड कॉर्नवॅलिसने. डेप्युटी मॅजिस्ट्रेट हे पद जे आहे निर्माण केलं लॉर्ड एलनबरोने. व्यापारासाठी स्वतंत्र खाते निर्माण केले लॉर्ड कर्झनने. भारतीय वन विभागाची निर्मिती केली सर जॉन लॉरेन्स यांनी. व्यापारासाठी सर्व बंदरे खुली करून कर रद्द केला लॉर्ड डलहौसीने. पंजाब लँड एलिनेशन कायदा कर्झनने संमत करण्याचा उद्देश काय होता? तर तो होता शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक थांबवण्यासाठी. कलेक्टरांना दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्त करून कलेक्टरांच्या हातामध्ये सत्ता केंद्रित केली. कोणी केलं हे? तर लॉर्ड कॉर्नवॅलिसने 1786 ला. दिल्ली दरबार 1903 ला भरून लॉर्ड कर्झनने एडवर्ड 7वा या राणीच्या वारसाला पदवी कोणती दिली होती? तर ती पदवी होती भारत सम्राट. कोणाला दिली? तर एडवर्ड 7वाला. बंगालच्या फाळणीची शिफारस लॉर्ड कर्झनला केली होती अँड्रू फ्रेझरने. भारतातील पहिला लोहमार्ग सुरू झाला 16 एप्रिल 1853 ला मुंबई ते ठाणे दरम्यान आणि त्याचं अंतर होतं 34 किलोमीटर. भारतातील पहिला लोहमार्ग म्हणजेच काय तर रेल्वे कोणी सुरू केली? तर ती सुरू केली लॉर्ड डलहौसीच्या काळात. कर्झनने वर्तमानपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा कायदा संमत केला. त्याचं नाव काय होतं? तर त्याचं नाव होतं कार्यालयीन गुप्तता कायदा. हा जो आहे कर्झनने केलेला आहे. लिटन आणि कर्झन मध्ये कन्फ्युजन होऊ नका. लिटनचा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट होता आणि कर्झनचा जो आहे हा न्यायालयीन गुप्तता कायदा आहे. थॉमस मुनरोने रयतवारी पद्धत लागू केली. कोठे लागू केली? तर ती केलेली आहे मद्रास प्रांतामध्ये. रेल्वे प्रशासनाच्या चौकशीसाठी लॉर्ड कर्झनने समिती नेमली. त्याचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष होते सर रॉबर्टसन. नियमित पोलीस दलाची स्थापना केली लॉर्ड कॉर्नवॅलिसने. कोलकाता मेडिकल कॉलेजची स्थापना केली लॉर्ड बेटिंकने. राणी व्हिक्टोरियाला रॉयल टायटल ऍक्ट संमत करून केसरे हिंद जो आहे घोषित केलेला आहे लॉर्ड लिटनने 1876 ला. रॉलेट ऍक्ट कोणी रद्द केला? तर तो केलेला आहे लॉर्ड रीडिंगने. भारतीय विश्वविद्यालय कायदा कर्झनने संमत केला 1902च्या विद्यापीठ आयोगाच्या आधारावर. लॉर्ड बेटिंगने कोणती संस्थाने खालसा केली? आता इथे संस्थाने खालसा म्हटल्यावर थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं की डलहौसी या संबंधी आहे, पण डलहौसी हा एकमेव नव्हता. लॉर्ड बेटिंगने सुद्धा जे आहेत ही 3 संस्थाने म्हणजे कुर्ग, म्हैसूर आणि काचर ही जी आहे संस्थाने खालसा केली होती. आणि याचं जे कारण होतं लॉर्ड बेटिंगचं संस्थानं खालसा करण्याचं, हे डलहौसी सारखं साम्राज्य विस्तार हे कारण नव्हतं, तर गैरप्रशासन या कारणाद्वारे जे आहेत ही 3 राज्य जे आहेत लॉर्ड बेटिंगने खालसा केली होती.
कर्जनचा भारतीय चलन कायदा जो आहे हा काय होता, तर तो होता चांदीऐवजी सोने हे भारतातील परिमाण म्हणून जे आहे स्वीकारलं गेलं. लॉर्ड डलहौसीच्या लष्कराच्या विकेंद्रीकरणाची जी सुधारणा आहे ती कशा प्रकारे झालेली आहे, तर सर्वप्रथम जे आहे त्याने बंगालमधील सैन्य जे आहे मेरठला नेलं. त्याच्यानंतर कोलकाता येथे जे आहे असलेली युद्ध सामग्री त्याने मेरठला नेली आणि शिमला येथे जे आहे भारताचे प्रमुख केंद्र उभारलं. प्लासीची लढाई 1757 आणि बक्सार युद्ध 1765 कोणाच्या काळात झाले होते, तर तो होता रॉबर्ट क्लाइव्ह. लॉर्ड कर्झनने हिंदी विद्यापीठाचा कायदा 1904 ला संमत केला. तो कोणाच्या शिफारसीवरून केलेला आहे, तर तो युनिव्हर्सिटी कमिशनच्या शिफारसीवरून केलेला आहे. विलियम जोन्स यांच्या 1784च्या एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलला प्रोत्साहन कोणी दिलं, तर ते दिलं होतं वॉरन हेस्टिंगने. मुलकी सेवांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करणारा पहिला व्यक्ती कोण होता, तर तो होता रॉबर्ट क्लाइव्ह. लॉर्ड डलहौसीचे खालसा धोरण राबवण्याचा उद्देश काय होता, तर तो होता साम्राज्य विस्तार. कृषी महानिरीक्षकाची नेमणूक कोणी केली, तर ती केलेली आहे लॉर्ड कर्झनने. लॉर्ड बेटिंकने सार्वजनिक शिक्षण समिती स्थापना केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते लॉर्ड मॅकॅन. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता वॉरन हेस्टिंग. कर्झनने सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्थेची स्थापना जी आहे बँगलोर येथे केली. लॉर्ड डलहौसीने भारतात सुरू केलेल्या टेलिग्राफ सेवेची पहिली लाईन कोलकाता ते आग्रा दरम्यान जी आहे सुरू करण्यात आली आणि ती कधी सुरू करण्यात आली, तर 1853 ला. लॉर्ड कर्झनची तुलना औरंगजेबाशी केली कोणी, तर लोकमान्य टिळकांनी. लॉर्ड कॅनिंगने राणीचा जाहीरनामा 1858 ला अलाहाबाद येथे जो आहे वाचून दाखवला. उदारमतवादी व्हाईसरॉय म्हणून ओळख होती लॉर्ड रिपन यांची. लॉर्ड कर्झनला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न लंडन येथे जो आहे मदनलाल धिंगरा यांनी केला. बंगालची फाळणी कधी करण्यात आली, सो बंगालची जी फाळणी आहे ती 16 ऑक्टोबर 1905 ला करण्यात आली. पोस्टाच्या तिकिटाची व्यवस्था 1852 ला कोणी लागू केली, तर ती केली लॉर्ड डलहौसीने. लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचे कारण काय सांगितले, तर ते कारण सांगितलं प्रशासकीय सोय. बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा कोणी केली, तर ती केली ब्रिटिश राजा पंचम जॉर्ज यांनी. बंगालची फाळणी कोणाच्या काळामध्ये रद्द झालेली आहे, तर ती झालेली आहे लॉर्ड हार्डिंग सेकंड म्हणजे द्वितीय यांच्या काळामध्ये. अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.